माळमाथ्याच्या शेतकऱ्यांचा संताप उफाळला आहे। कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अक्षरशः रस्त्यावर उतरलेत। गिगाव फाट्यावर आज सायंकाळी मोठं आंदोलन पेटलं। रस्ता बंदी करत शेतकऱ्यांनी सरकारला थेट इशारा दिला। आमच्या मेहनतीचं योग्य मूल्यांकन करा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश केला। या रस्ता बंदीमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी मोठी उपस्थिती असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गिगाव फाट्यावर सायंकाळी अचानक मोठी गर्दी जमली। कांद्याचे दर घसरल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा राग फुटला। शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि अर्धा तास रस्ता रोखून धरला। या काळात कांद्याचा योग्य भाव द्या, आमच्या पिकांचे पंचनामे करा, सरकार जागं व्हा अशा घोषणा देत वातावरण तापवलं। रस्ता बंदीमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा दिला। यानंतर शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन दिलं। कांदा आणि कपाशीला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे, पिकांचे पंचनामे त्वरित झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून निघाले पाहिजे या प्रमुख मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या। जर शासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर पुढच्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आज आमच्या या गिगाव फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जो कांदा साठवलेला आहे, ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती, आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला। त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस धो धुतोय, परंतु याकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही। जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात, तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती। आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे। या कपाशीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या। जो कांदा चाळीत कांदा सडलाय त्याला 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या। त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची पीक विमा क्रायटेरियामध्ये तरतूद आहे। तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा होता। त्या गिगाव फाट्यावरची ही रस्ता बंदी केवळ सुरुवात आहे। कांद्याचे भाव पाडून टाकणाऱ्या या परिस्थितीवर तातडीने निर्णय न घेतल्यास माळमाथ्यातील शेतकऱ्यांचा राग आणखी भडकण्याची चिन्ह आहेत। प्रशासन आणखी सरकार तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर ग्रामीण भागात आंदोलनाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे।